वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. आज आपल्याला 18वा अध्याय सुरू करायचा आहे. भगवद्गीतेचा शेवटचा अध्याय. साहजिकच शेवटचा म्हणजे समालोचनात्मक आहे असं म्हणायला काही हरकत नाही. असं पाहायला गेलं वेदांचं सगळं सार उपनिषदांनी मांडलेलं आहे. उपनिषदांचा म्हटलंय तिचं घुसळून लोणी काढलंय भगवंतानी. उपनिषदाचं सगळ्यात महत्वाचं तत्वज्ञान भगवंतानी गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आणि गीतेचं सगळं तत्वज्ञान 18व्या अध्यायात आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून 18व्या अध्यायाला कलशाध्याय असं म्हणतात, किंवा कळस आहे सगळा भगवद्गीतेचा. मंदिर आहे खाली सगळं, ते पण चांगलं आहे, महत्वाचं आहे, पण कळस आहे. आपण जेव्हा कुठल्याही मंदिराकडे जातो सगळ्यात लांबना येत असताना पहिल्यांदा कळस दिसतो, मग खालचे सगळे भाग दिसतात हळूहळू. आणि बरेच वेळा गर्दी खूप असेल तर आपण कळसाचं दर्शन घेऊनच जातो. म्हणजे कळसाचं दर्शन घेतलं की आतल्या भगवंताचं दर्शन घेतल्याचं पुण्य मिळतं. तसं भगवद्गीतेचा सगळ्या गीतेचा अभ्यास करायलाच पाहिजे. समजा नाही जमला वेळ, नुसतं 18व्या अध्यायाचा अभ्यास केला तरी भगवद्गीतेचं सगळं ज्ञान मिळाल्याचं पुण्य निश्चितपणे मिळणार आहे असं या 18व्याबद्दल सांगितलेलं आहे. अर्थात समालोचनात्मक असल्यामुळे सगळे पहिले मुद्दे सगळे आलेलेच आहेत त्याच्यामध्ये. तर बघूया. नेहमीसारखाच अर्जुनाचा प्रश्न आहे. एवढं सगळं ऐकलं तरी पुन्हा त्याची अजून तृप्ती झालेली नाहीये. आणखीन तो काय काय विचारतोय. अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम् त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशी निषूदन. तो आता इतक्या वेळा भगवंताने अर्जुनाला महाभाव म्हटलं होतं. अर्जुन इथं भगवंताला महाभाव म्हणते. हे महाभाव, हे अंतर्यामी. आता अर्जुनाला कळले की हा श्रीकृष्ण नाही आहे, भगवंताचंच रूप आहे. हे अंतर्यामी आहे सगळं. हे अंतर्यामी, हे वासुदेवा. बरीच विशेषण वापरते, कारण त्या अर्जुनाच्या लक्षात आलंय. विभूतीपाद ऐकलेला आहे त्यांनी, आणि नंतर प्रत्यक्ष विश्वरूप दर्शनही पाहिलेलं आहे, आणि सगळं तत्वज्ञानही ऐकलेलं आहे. त्यामुळे तो पुन्हा म्हणतो की मी संन्यास आणि त्याग याचं तत्व वेगळं वेगळं जाणू इच्छितो. पुन्हा एकदा समजून सांगा. समजून झालेलं आहे खरं म्हणजे सगळं, पण अर्जुनाला पुन्हा एकदा समजून सांगा म्हणतो. खरं म्हणजे ते आपल्यालाच करताय, समजलं, पण तरी पुन्हा एकदा समजून घ्या. एकदा भगवद्गीतेचा अभ्यास शेवटच्या अध्याय आलाय, तर जरा पुन्हा एकदा सगळ्याची उजळणी करूया, त्याचा अर्थ आहे. तर त्याच्यामध्ये संन्यास म्हणजे सगळं सांख्ययोग आला, आणि त्याग म्हणजे सगळ्या कर्मयोगाला, कर्मफलाचा त्याग. तर त्याच्यातलं सांगून पुष्कळ झालंय, पण पुन्हा एकदा सांगा जरा, असं म्हणतोय अर्जुन. भगवान सुरू करतायत. श्री भगवान उवाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्व कर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणाः. भगवंत सांगतात की हे जे मतप्रवाह आहेत, संन्यास आणि त्याग, हे प्रचलित आहेत, सगळीकडे आहेत. नाही तो 2 प्रकार आहेतच, ते 2 प्रकार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मग तो म्हणतो कित्येक पंडित, आता पंडित म्हणजे सर्वज्ञ, सगळं ज्ञान असलेले पंडित, काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास म्हणतात. काम्य म्हणजे काय? जिथं काहीतरी कामना आहे, काहीतरी अपेक्षा आहे, फळाची अपेक्षा आहे, अशा कर्माचा त्याग केला म्हणजे संन्यास. आपल्याला संन्यास म्हणजे सगळं सोडून देतो ना, घरदार सगळं सोडलेलं असतं, जंगलात जाऊन जायचं, जे मिळेल ते कंदमुळे खाऊन राहायचं आणि साधना करायची, हा संन्यास आहे. त्यामुळे काम्य कर्मांच्या त्यागाला संन्यास म्हणतात असं पण भगवंत सांगतायत. पण काही जे जास्ती विचार करणारे लोक आहेत, जास्ती बुद्धिमान आहेत, ते कर्माच्या फळाच्या त्यागाला त्याग म्हणतात. तर दोन्हीतला फरक लक्षात आला पाहिजे आपल्या. सकाम कर्माच्या त्यागाला संन्यास म्हणतात, हे बरोबर आहे, पण कर्माच्या फळातल्या त्यागाला त्याग म्हणणं हे जास्ती महत्वाचं आहे. भगवंताने मागे सांगितलं कर्म सोडून तर नाही चालणार, म्हणजे अकर्मात सुद्धा कर्म आहे असं भगवंताने सांगितलं. म्हणजे कर्म करायचंच आहे, आणि सगळी भगवद्गीता कर्माची प्रेरणा देणारीच आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कर्माच्या फळाचा त्याग पाहिजे, कर्माचा त्याग नको आहे.
कर्माचा त्याग केला तो संन्यास झाला, पण कर्मफळाचा त्याग केला तर मग तो खरा त्याग झाला आणि तोच कर्मयोग झाला. आतापर्यंत भगवंतांनी अनेक ठिकाणी तेच सांगितलेलं आहे. 18 अध्यायातला 3रा श्लोक आहे आता. त्याज्यम दोषवदित्येके कर्म प्राहुर्मनीषिणः यज्ञदान तप कर्म न त्याज्यम इति चापरे. आता भगवंत म्हणतात की सगळी जी कर्म आहेत ती दोषयुक्त असतातच, कारण फळाची अपेक्षा असते आणि त्यामुळे फळ मिळालं की पुन्हा त्याचा त्रास होतोच, ते बंधनकारक ठरतात. मग अशा कर्मांचा, कारण पहिल्या सांगितलं कर्मांचा त्याग करणं म्हणजे संन्यास सांगितलं त्यांनी. मग अशा सगळ्या कर्मांचा त्याग केला तर संसाराचा गाडा चालणारच नाही. म्हणून कर्म करणं आवश्यकच आहे. काही विद्वान म्हणतात असं भगवंत म्हणतात कर्मदोषयुक्त म्हणतात त्याग करून टाका, करूच नका. पण कर्म सगळ्यांनीच त्याग केला तर विश्व चालणारच नाही. म्हणून दुसरे काही जे विद्वान म्हणतात किंवा यज्ञ दान आणि तप कर्मे टाकणे योग्य नाही, म्हणजे हे करायलाच पाहिजे. आता हे विधान पुढच्या याच्यात पूर्ण झालेलं आहे. करायला पाहिजे, पण सगळं कर्मफलाचा त्याग करून करायला पाहिजे. ते पुढच्या श्लोकात ते सांगतायत. 4था श्लोक आहे पुढचा. निश्चयम शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम त्यागो हि पुरुष व्याघ्र त्रिविधा संप्रकीर्तितः. म्हणजे आता विद्वानांची मतं पाहिली आपण मग अशी भगवंतांनी सांगितली की काही म्हणतात सगळे कर्माचा त्याग करा, काही म्हणतात कर्म टाकणं योग्य नाही आहे. आता भगवंत काय म्हणतात या श्लोकात सांगितले की संन्यास आणि त्याग दोपैकी प्रथम त्यागाच्या बाबतीतला माझा निर्णय ऐक म्हणतात. त्याग म्हणजे काय ते समजून घ्या आधी, मग संन्यास आणि त्याग याचा विचार करू आधी. मग त्याग म्हणजे काय? त्याग सात्विक, राजस आणि तामस या 3 प्रकारचा असतो. म्हणजे आता तपशिलात शिरतायत भगवंत त्यागाचं वर्णन. कारण कर्माचा त्याग करायचा का कर्म करायची, म्हणून त्याग हा महत्वाचा आहे. म्हणून त्याग म्हणजे काय करायचा, तर त्याग म्हणजे कसा असतो, तर तो 3 पातळ्यावरती असतो. सत्वरजत म्हणजे नेहमीचे त्रिगुण आहेत, पण मागच्या आपण चर्चा केलीच आहे की 3 पातळ्यावरची आहेत. उच्च पातळी, मध्य पातळी आणि कनिष्ठ पातळी. म्हणजे त्याग सुद्धा 3 पातळ्यांवरती करता येतो. पण प्रत्येक पातळीवर केलं म्हणजे काय होतं ते भगवंत पुढच्या श्लोकात सांगणार आहेत. आता 5वा श्लोक आहे. यज्ञदान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञोदानम तपश्चैव पावनानि मनीषिणाम. आधी जे सांगितले आणखी खुलासा करतायत भगवंत. ते म्हणतात यज्ञ दान किंवा तप ही जी कर्म आहेत ही कर्म टाकणं योग्य नाही आहे. कारण त्यांनी पहिल्यांदा सांगितले कर्माचा त्याग म्हणजे संन्यास सांगितलंय. म्हणजे कर्म टाकणं योग्य नाहीये, उलट ते केलं पाहिजे. ती कर्म केलीच पाहिजे, त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाहीच आहे त्यांना. कारण ते म्हणतात की यज्ञ दान तप ही 3 कर्मे बुद्धिमान माणसांना पवित्र करणारी आहेत. यज्ञ काही वाईट नाही, दानही वाईट नाही, तपही वाईट नाही. ही चांगली कर्म आहेत. ते बुद्धिमान माणसाला पवित्र करणारी, चांगल्या गोष्टी परिणाम देणारीच कर्म आहेत त्याची. पण आता ती कशी करायची याचा खुलासा पुढच्या श्लोक केला, तो जास्ती महत्वाचा आहे. कर्म टाकायचे नाही तर महत्वाचे मुद्दा स्पष्ट केला जातात. कर्म करायलाच पाहिजेत, पण कशी करायला पाहिजे ते पुढच्या श्लोकात सांगताय. 6वा श्लोक आहे पुढचा. एतान्यपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानि इति मे पार्थ निश्चितम मतमुत्तमम. म्हणून तर सांगतो कर्म तर करायला पाहिजे, पण त्याच्या फळाचा त्याग करायला पाहिजे. हा नेहमीचाच भगवद्गीतेला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की कर्म करा, पण फळाची अपेक्षा ठेवून करा, फळाचा त्याग करा. ह्याच्यावर इतरही आणखीन जी कर्म आहेत, आपली दैनंदिन व्यवहारातली कर्म आहेत, ती सगळी करा, पण फळाचा त्याग करा. फळाची अपेक्षा ठेवू नका. फळ, अहंकार, ममता, आसक्ती हे सोडून तुम्ही कर्म करा. आणि कर्म करणं आवश्यक आहे. आणि मागे भगवंतांनी म्हटलं की कर्म केल्याशिवाय जगताच येणार नाही. करायचे तर करायलाच पाहिजे. चांगली कर्म करा आणि ती देखील फलाशा सोडून करा. अहंकार, ममता आणि आसक्ती सोडून करा, म्हणजे मग त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही. कारण ही सगळी आसक्ती फलाशा ठेवली की फळ मिळतं आणि त्यामुळे तो कर्म फळामध्ये अडकून पडतो.
आणि त्यामुळे पुनर्जन्म येतो, मुक्ती मिळत नाही. काही चांगले परिणाम दिसतील या जन्मात, पुढच्या जन्मात, पण परमेश्वराची प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून परमात्म्याची प्राप्ती होण्याकरता फलाशा, अहंकार, ममता, आसक्ती सोडून सगळी कर्म करा, हा भगवंताचा नेहमीचाच उद्देश आहे. उपदेश येतो या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. आपण आता हा जो त्याग आहे तो सात्विक, राजस आणि तामस या 3 प्रकारचा आहे. त्याचे भगवंत वर्णन करतात. तामस त्यागाचं वर्णन करतायत. 7वा श्लोक आहे, नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते मोहात तस्य परित्यागः तामस परिकीर्तितः. त्यात एक महत्वाचा मुद्दा आहे कर्माचा विचार करताना. जी निषिद्ध कर्म आहेत, शास्त्रांनी सांगितलं हे निषिद्ध म्हणजे करायचं नाहीये, किंवा काम्य कर्म आहेत, म्हणजे ज्याच्यात आपल्याला काहीतरी पाहिजे आहे, कामना आहे, त्याचा स्वरूपतः त्याग करणं ठीक आहे. कारण निषिद्ध कर्म करायचंच नाही, त्यामुळे त्याचा त्याग केला. त्या दिशेच काय केलं त्यांनी? काम्य कर्म त्याचाही त्याग करायला नको आहे, करायला पाहिजे म्हणजे काय हरकत नाही. पण जे नियत कर्म आहेत, की जी शास्त्राने सांगितली आहेत, वेदात सांगितली आहेत, आणि आपण संसारामध्ये निवडले, नियम स्वतः स्वीकारलेले आहेत, त्याचा स्वरूपचा त्याग नाही करता येणार, ते करणारच पाहिजे. भगवंतांनी मागे एका श्लोकात म्हणले की कर्म केल्याशिवाय जीवनयात्रा चालणार नाही म्हणून. ते कर्म तर करायला पाहिजे, पण मोहाने त्याचा त्याग करणं, मग तो तामस त्याग म्हटलेला आहे त्यांनी. म्हणजे फळाचा त्याग हा विषय नाहीये, मोह झालाय, नको मला करायला नको कर्म, त्या मोहामुळे त्याग केलाय, तो तामस त्याग आहे. त्याग आहे पण तो तामस त्याग आहे. नंतर पुढचा राजस त्यागाचं वर्णन आहे 8व्या श्लोकामध्ये, दुःखमित्येव यत् कर्म काय क्लेश भयात त्यजेत सकृत्वा राजसम त्यागम नैव त्यागल फलम लभेत. तर राजस्थानात त्यांनी काय म्हणले की एखादं कर्म आहे, काय करायचंय, पण ते दुःख रूप आहे, त्यातनं दुःख होणार आहे आपल्याला, किंवा काही शारीरिक त्रास होणार आहे, असं समजून जर तो भीतीने कर्म सोडून दिलं तर तो त्यागच केला ना कर्मच त्यांनी. पण कशामुळे केला, तर ते दुःखरूप आहे समजून घेतलं, किंवा शारीरिक किंवा काही त्रास होईल आपल्याला असं वाटलं म्हणून त्याग केला, तर तो राजस त्याग आहे. आणि या त्यागाचं फळ काही कुठल्या प्रकारे मिळत नाही, राजस त्यागाला काही फळ मिळत नाही, आणि तो त्याग म्हणून केलेला नाही, तर दुःख होते म्हणून केलंय, म्हणून तो राजस त्याग म्हटलेला आहे. पुढे आणि सात्विक त्यागाचं वर्णन आहे पुढच्या श्लोकात, ते आपण उद्या बघूया. हरि ओम.